नमस्कार, मी डॉक्टर अभिजित. नेचर सेलिंग निसर्गोपचार ह्या व्हिडिओ सीरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण अडुळसा म्हणजे काय, अडुळसाचे आयुर्वेदिक महत्व काय आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहे. तर अडुळसा खोकला कमी करण्यासाठी उपयोगी ठरत असतो. कोरडा खोकला असेल किंवा ओला खोकला असेल तर कफ व्यवस्थित बाहेर ठेवण्यासाठी हा अडुळसा उपयोगी राहत असतो. दमा, आपल्याला दम्याचा त्रास होत असेल, दम्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत असेल तर श्वसन मार्ग मोकळा करण्यासाठी अडुळसा उपयोगी राहणार. सर्दी आणि कफ कमी करण्यासाठी एक नैसर्गिक एक्सपेक्टोरंट म्हणजे कफ बाहेर काढून छाती मोकळी करण्याचं औषध म्हणून याला म्हटलं जातं. त्यानंतर ताप कमी करण्यासाठी, शरीरामध्ये उन्हाळ्यामध्ये ताप वाढलेला असेल तर ताप कमी करण्यासाठी अडुळसा उपयोगी राहणार. आपलं ब्लड प्युरिफिकेशन म्हणजेच आपल्या शरीरातील विषारी द्रव्य आहे ते बाहेर काढून आपलं शरीर डिटॉक्सिफाय करण्याचं काम हे अडुळसा करणार आहे. अडुळसा आपल्या त्वचावर ग्लोविंग करतं. आपली त्वचा खाज, पुरळ, फोड यावर उपयोगी ठरत असतं. इत्यादी त्वचा विकारांवर आपलं पचन सुधारण्यासाठी, अपचन, गॅस, ऍसिडिटी असेल, भूक मंदावलेली असेल तर भूक वाढवण्यासाठी देखील अडुळसा उपयोगी राहणार आहे. आपल्याला रक्तस्राव होत असेल, उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा घोळाने फुटतो, नाकातून रक्त येत असतं, ते थांबवण्यासाठी देखील अडुळसा उपयोगी राहणार आहे. कुठे जखम झालेली असेल ती जखमेचं रक्त थांबवण्यासाठी अडुळसाची पानं उपयोगी राहणार आहे. आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी बेस्ट मानलं जातं अडुळसा. कोणताही संसर्ग असेल, इन्फेक्शन असेल तर ते कमी करण्यासाठी अडुळसा उपयोगी ठरत असतो. काही रोग म्हणजेच टीबी. टीबी मध्ये दीर्घकालीन खोकला येत असतो, तर तो खोकला थांबवण्यासाठी, तो संसर्ग थांबवण्यासाठी अडुळसा उपयोगी ठरत असतो. अडुळसाचा नेमका आपण वापर कसा करावा, तर अडुळसाची पानं घ्यायची आहे, त्याचा रस बनवायचा आहे, त्यामध्ये मध टाकून आपण सेवन करू शकतो. याच्या पानाची वाळून त्याचा चूर्ण घ्या आणि मध याच्या सोबत आपण त्याचं सेवन करू शकतो. तर अडुळसा गर्भवती महिला असतील त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने खावं. लहान मुलं असतील त्यांनी सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याने अडुळसाचं सेवन करायचं. तर हे होते ह्या अडुळसा वनस्पतीचे औषधी गुणधर्म. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अभिस क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.